हरि ओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 5वा. ओवी 55. मुंबई ऊनी निघावयाची, केली सर्व तयारी साची. उद्या निघणार तो निश्चय तैसाची, राहून शिर्डीची वाट धरिली. उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन. शिर्डीस सांप्र मम सान, तेथे तू प्रस्थान करी गा. ऐसी ती आज्ञा शिरी वंदून, भाई निघाले मुंबईहून. शिर्डीस एक शनमास राहून, आनंद संपन्न झाले. भाई पूर्ण निष्ठावंत, स्मरणी राहावा तो दृष्टांत. म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या. शके 1834 साले, श्रावण शुद्ध पर्व काळी. पादुका स्थापल्या निंबातळी, भजन मेळी सप्रेम. दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थान करविले मुहूर्ते. सशास्त्र विधी विधानाते, केले निज हस्ते उपासनीनी. पुढील व्यवस्थेची निर्वण, पूजा करी दीक्षित ब्राह्मण. व्यवस्था पाही भक्त सगुण, ऐसे हे आख्यान पादुकांचे. ऐसेची हे संत निर्विकार, प्रत्यक्ष ईश्वरी अवतार. करावया जगोद्धार, उपकारार्थ अवतरती. पुढे काही दिवस जाता, घडली आश्चर्यकारक वार्ता. श्रोता सादर श्रवण करिता, नवल चित्ता वाटेल. तांबोळी एक मोहिनीबाई, तयास वेतेड पडून काही. गेली झोंबी जिंपून पाही, लागली लढाई परस्पर. पैलवान दोघे कुशल, होणार पुढे न चाले बळ. मोहिदीन होऊन प्रबळ, बाबा हतबळ जित झाले. तेथून मग निश्चय केला, पोशाख अवघा बाबांनी बदलला. कपनी ओढली, लंगोट लाविला, फडका गुंडाळीला माथ्यासी. केले गोनाचे वरासन, गोनांचे ही अंतरुण. फाटके तुटके करोनी परिधान, त्यातच समाधान मानावे. गरिबी अव्वल बादशाही, आमिरीसेला लाख सवाई. गरीबोंका अल्ला भाई, अक्षयी साई वदत की. गंगागिरी तेथेची स्थिती, तालीम बाजी अति प्रीती. एकदा खेळत असता कुस्ती, जहाली उपरती तयाते. प्राप्त काळ घटका आली, एका सिद्धाची वाणी बदली. देवासेवेची करीत केली, तनु ती झिजविली पाहिजे. कुस्ती खेळता कानी आली, पडली अनुग्रह रूप ही वाणी. अहिकावर होतोनी पाणी, परमार्थ भजनी लागले. पुन तांब्यांची या निकटी, नदीच्या उभय प्रवाह पोटी. आहे बुवांचा मठ त्या बेटी, सेवेसाठी शिष्यही. असो पुढे साईनाथ,
विचारलेचेही उत्तर देत स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते दिवसा बैठक निंबाखाली कधी शिवेच्या ओढ्याजवळी बावळीची आडवी आडवी डहाळी बैसावी सावली येतीयच्या कधी तिथून एक मैलावरी निमगाव गावाची शेजारी बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत प्रसिद्ध त्र्यंबक डेंगळ्या घरी निमगावची जागीरदारी तेथेच बाबासाहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी भारी बाबांची निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अति प्रेमे तया बरोबरी दिवस भरी भरी बोलावे बंधू तयासी होते लहान नानासाहेब नामाविधान तयासी नव्हते पुत्र संतान तेने ते खिन्न मानसी प्रथम कुटुंबाशी योग मंद म्हणून केला द्वितीय संबंध तरी चुकेना ऋणान बंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साई दर्शनास पावते झाले आशीर्वादास पुत्र प्रसादास ही नाना पुढे साईंचे दर्शनाला सन समुदाय लोटू लागला महिमा साईंचा वाढत गेला वार्ता नगरला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वळण तैसेची चिदंबर केशव म्हणून तेही चिटणीस जाण जिल्ह्याला साई समर्थ दर्शन पात्र घेऊन आपले इष्ट मित्र दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र धाडिले पत्र तयासी ऐसे एका मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा अलौकिक परिवार ही देख तैसाची न लागे जरी कोणाचा सांगत तरी दिवसा भक्त परिवाराकांत अस्तमानानंतर शिरडीत पडक्या मशिदीत निजावे चिलीमता माखूट मरेल अंगात कपणी पाय घोळ मात्याशी फडका धवल सटका जवळ सर्वदा ते धुत वस्त्र एक धवल वामकर्णा मागे सूडहाळ जटा जुटसम देवो निपीळ गुंडाळी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आटाट दिन स्नान विहीन पायी जोडा नावहान एक आसन गोनाचे पोत्याचा तुकडा एक त्यावरी नित्य बैठक तक्या कसा तो नाही ठाऊक आरानुक कैसेनी तोवरी ते जीर्ण तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीच निष्टंक अष्टोप्रहर ते जागी तैसेची तेची आसन वा आस्तरण कासे एक कौपिन प्रधिधान नाही दुजे वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्त कटड्यावरी वाम हस्त समोर दोन्हीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार वासन समेती नानाविध वृत्तीच्या होती प्रपंच प्रवृत्ती समग्र हविती युक्ती प्रयुक्ती धुनीत
ऐसिया त्या प्रखर कुंडा लावेला ज्ञानाभिमानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा झेंडा अखंड मस्जिद तरी ती केविभूती अवघी जागा दोन खणती त्यातची बसती उठती निजती भेट देती समजता गादीत क्या हेतू आता भक्त समुदाय मिळाला भोवता आरंभी तयाच्या निकट जाता सकळास निर्भयता नव्हतीच सन 1912 तेथून नवा प्रकार सारा मस्जिदीचे अस्तित्यांतरा आरंभ खरा तिथून ढोपर जमिनीशी खड्डे होते मस्जिदीशी एके निशित झाली फरशी भावा सरसी भक्तांच्या मस्जिदीची अवस्थी आधी बाबा राहात तकियामधी तेथेच कित्येक कालावधी आबादित रमले तेथेच चरणी बांधून घुंगुर खंजीरीची या तालावर नाचावे बाबांनी अतिसुंदर गावेही मधुर प्रेमाने आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ स्वये दुकानदारास तेल मागाव यास ते जात येवोनिया टमरेल हाती वाने तेल्यांच्या दुकानाप्रती स्वये तेलाची भिक्षा मागती आणून भरती पण त्या लावीत झगझगीत देवळी आणि मस्जिदीत ऐसे काही दिवसपर्यंत सदोदित चालले दीपाराधनी बहुप्रीत दिवाळीचाही दीपोत्सव करीत चिंध्या काढून वाती वळीत दीप उजळीत मस्जिदी तेल तो रोज आणि फुकट वाणियांच्या मनी आले कपट सर्वा मिळून केला कट पुरे कटकट ही आता पुढे नित्यनी मानुसारता बाबा तेल मागू येता सर्वांनीही नाही म्हणता काय आश्चर्यावर्तली बाबा निमुट गेले परत काकडे सुकेची ठेवले पण त्यात तेल नसतात हे काय करीत वाणी पाहात मौजती मस्जिदीच्या जोत्यावरती बाबा उचलून घेती टमरेल त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागेल सांज वात हरिओ